मुंबई के दहिसरपुर एनजी पार्क में दीपावली के मौके पर स्वर्ण दुर्ग किला की झांकी बनाकर हिंदू संस्कृति सभ्यता का संदेश देने का नेक कार्य एनजी पार्क नववर्ष स्वागत समिति एवं किलेदार ग्रुप द्वारा किया गया। एनजी पार्क संकुल के कार्यकर्ताओं एवं सदस्यों द्वारा इस अवसर पर भारतीय सैनिकों का स्वागत सम्मान यहां पर भव्य रूप से किया गया। इस मौके पर रक्तदान शिविर का आयोजन किया गया था, जिसमें 105 बैग रक्त जमा करके इसे सैनिकों एवं सिपाहियों को प्रदान किया गया ताकि जरूरत पड़ने पर उन्हें काम आ सके। ऑपरेशन सिंदूर और पुलवामा जैसी घटनाओं का भी जिक्र इस दौरान दिवाली के झांकी पर यहाँ पर एनजी पार्क स्वागत समिति द्वारा किया गया था। इसकी जानकारी आयोजन समिति से जुड़े हेमंत कदम ने मेट्रो इंडिया न्यूज को दिया है। तेज बरसात के दौरान भी यहां पर सैकड़ों की संख्या में उपस्थित होकर स्थानीय नागरिकों ने रक्तदान किया, जिसके कारण संस्था के तरफ से सभी नागरिकों का स्वागत सम्मान किया गया है। पेश एक खास रिपोर्ट वाचून दाखवतो। श्रीयुत मधुसूदन सुरे हे पॅरा कमांडो शौर्य चक्र आहेत, ते काही कारणास्तव येऊ शकले नाही आहेत, त्यांचे घरगुती मेडिकल प्रॉब्लेम्समुळे। श्रीयुत प्रदीप पटनायक साहेब ऑनररी कॅप्टन, श्री नारायण वाडकर ज्युनियर वॉर्ड ऑफिसर एअरफोर्स, श्रीयुत मोहन सावंत सार्जंट एअरफोर्स, श्रीयुत प्रशांत चांदगुडे एनएसजी कमांडो आर्मी, श्रीयुत प्रवीण सावंत सार्जंट एअरफोर्स आणि श्रीयुत मंगेश नाईक याचा पोलीस इन्स्पेक्टर शौर्य चक्र। मी प्रत्येकाच्या स्वतःबद्दल सांगण्याबद्दल प्रत्येकाला मी मनोगत सांगण्याबद्दल मी सांगतो। प्रत्येकाने आपापल्याबद्दल सांगतील। प्रत्येकाचं काही इकडे माहिती दिलेली नाही आहे, त्यामुळे प्रत्येकजण आपापली माहिती स्वतःहूनच सांगणार आहे। तर मी सुरुवात करतो श्रीयुत मंगेश नाईक साहेब यांच्याकडून। मला चांगल्या कार्यक्रमाकरता रक्तदान शिबिर करता बोलवलं आणि त्याकरता बरेच लोकांनी रक्तदान जास्त लोकांनी करायला हवं। तसेच येथील अध्यक्ष कार्यकर्ते यांनी आज मला बोलवून 2 शब्द बोलण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। 26/11/2008 या दिवशी आपल्या मुंबई शहरावरती 10 आतंकवाद्यांनी सीएसटी रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल, रंगभवन, हॉटेल ऑबेराय, ताज, नरिमन हाऊस, कॅपिटल फोर्ड अशा अलग अलग ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट आणि फायरिंग केली होती। आणि त्यावेळी मी डीबीआर फाउंडेशनला कार्यरत होतो। मला असं मेसेज मिळालं तर आम्ही ताबडतोब डीबीआर पोलीस स्टेशनवरून पोलीस व्हॅन घेऊन गिरगाव चौपाटी या ठिकाणी पोहोचलो। तिकडे गेल्या परत एक वायरलेस मेसेज आला की हे लोक जास्त क्राऊड आहे, जास्त गर्दी आहे, अशा ठिकाणी फायरिंग करतायत। असा मेसेज मिळाल्यानंतर माझ्या लक्षात बाजूलाच गिरगाव चौपाटी होती, त्या चौपाटीला 3-3.5 हजारवरती क्राऊड असतो, लोक फिरायला आलेले असतात आपल्या फॅमिलीबरोबर। मी माझ्या सहकार्याने सांगितलं की प्रथम आपण पहिली गिरगाव चौपाटी खाली करावं लागेल, कारण इथे भरपूर क्राऊड आहे। सुवर्णदुर्ग किल्ला हा इथे बांधण्यात आला आहे। तसेच यावर्षी भारतीय सैनिकांचा सत्कार आम्ही ठेवला होता, तर आत्ताच भारतीय सैनिकांचा सत्कार हा आम्ही इथे एनजी पार्कतर्फे केला आहे। तसेच आज रक्तदान शिबिरमध्ये आज बहुतेक लोकांनी आज पाऊस असतानाही आत्ता रक्तदान शिबिर झालं आहे। रक्तदानाची एकूण संख्या 105 झालेली आहे आणि त्या सर्व रक्तदानाचे खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच हा जो दिवाळी उपक्रमामध्ये आम्ही जो खास दिवाळी सैनिकांसाठी केलेली, त्या सैनिकांचे आम्ही सत्कार सोहळा केला आहे, त्यांचे आम्ही आभार मानतो। आणि हा पूर्ण एनजी पार्क संकुलमध्ये साई बिल्डिंगमधील सर्व नागरिकांचे, सर्व शिवभक्तांचे ह्या कार्यक्रमात उपक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।